नमस्कार मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भातील. नेतृत्व मान्सूनने अखेर आपले साम्राज्य महाराष्ट्रावर घट्ट बसवलं आहे आणि त्याची तीव्रता आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचे थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी नद्या नाले भरून वाहू लागले आहेत. शहरं वसलेले अजूनही पाणी साचून जनजीवन विस्कळीत होत आहे. यातच आता हवामान खात्याकडून पुढील काही दिवसांसाठी अधिक गंभीर इशारे देण्यात आलेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. नेतृत्व मान्सून म्हणजे दक्षिण पश्चिमी येणारा पाऊस. याच मान्सूनने आता संपूर्ण महाराष्ट्र देखील व्यापला. याचा परिणाम म्हणजे राज्याच्या सर्व जिल्ह्यात हलका ते मुसळधार पावसाचा अनुभव नागरिक घेत आहेत. पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच रायगड, ठाणे, नाशिक हे सर्व भाग गेल्या 2 ते 3 दिवसात मुसळधार पावसाच्या सरींनी चिंब झाले आहेत. काही ठिकाणी तर 100 मिमीपेक्षाही जास्त पावसाची नोंद झाली आहे. तर आज हवामान खात्याने कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला? हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तास हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. ऑरेंज अलर्ट मध्यम ते मुसळधार पावसाचा देण्यात आलेले इशारे बघा. पुण्यामध्ये घाटमाथा विशेष या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा स्वरूपाचा अंदाज आहे. सोबत कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला. येलो अलर्ट हलका ते मध्यम पावसाची शक्यता असणारे जिल्हे बघा. पालघर, ठाणे, नाशिक, घाटमाथा, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अकोला व वाशिम या अलर्टचा संबंधित भागात पावसाची तीव्रता वाढू शकते. अचानक पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. वीज कोसळण्याचा धोका असतो. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणं अत्यावश्यक आहे. हवामान खात्यानुसार पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 92 मिमी पावसाची नोंद झाली. तर कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही ठिकाणी 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. कोकणात रत्नागिरी व सिंधुदुर्ग या भागात दरवर्षी जून महिन्यात मुसळधार पाऊस अपेक्षित असतो. पण यंदा जूनच्या सुरुवातीलाच पावसाने वेग अधिक धरलेला आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.